नमस्कार, निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एकदम आगळी वेगळी रेसिपी बनवणार आहे. खूप साधी सिंपल, जे डिलेव्हरीचे पेशंट वगैरे असतात, म्हणजे डिलेव्हरीचे ज्या लेडीज वगैरे असतात ना, त्यांच्यासाठी मी बनवते. आता लाडू वगैरे तर आपण त्याच्यासाठी बनवतच असतो, तो काही विषय नाही आहे. पण लाडूपासून पण आपण एक अशी रेसिपी बनवतोय ना, की ती म्हणजे खाल्ल्यानंतर ना ते बाळाचं पोट दुखणं वगैरे अजिबात पण होत नाही. तर हे बघा, हे जे लाडू बनवलेत ना, याच्यापासून आपल्याला ह्याच ज्या याची ह्या लाडूची जी बारीक भुगा असतो ना, म्हणजे हे लाडू फोडल्यानंतर तर 2 लाडू जरी बनवलं तर एक वेळेचा नाश्ता बरोबर तयार होतो. तर आपण आता बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आपल्याला आहेत ना आता ही रेसिपी खारीक खोबऱ्याच्या, जे आपण खारीक खोबऱ्याचे लाडू वगैरे बनवतात ना, त्याच्यापासूनच बनवायची. म्हणजे ना लाडू आपण जेव्हा बनवायला घेतो ना, तशा वाटल्या आहेत ना, मी हा भुगा तसंच ठेवला होता लाडूचा, म्हणजे लाडू बांधलेच नाही, बस तसंच ठेवलं होतं ही रेसिपी बनवण्यासाठी. तर मी काय केलं होतं, छान अशी एक कढई घेतली होती. कढई मस्तपैकी गॅसवर ठेवली आणि त्याच्यामध्ये आहेत ना मोठा चमचा बघा, हा असं गावठी तूप घेतलं आणि गावठी तूपच घ्यायचं बरं का, खूप टेस्टी लागतं. आणि हे डिलिव्हरी पेशंट वगैरे याच्यासाठी ना खूप महत्त्वाचं आहे आणि खूप फायदेशीर आहे. तर जेव्हा डिलिव्हरी पेशंट, म्हणजे जेव्हा जी लेडीज असतात ना, डिलिव्हरी झालेल्या 15 दिवसाच्या आत, त्यावेळेस ही पेस्ट करून देतात बरं का. म्हणजे का बरं, की काय होतं, बाळाचं पोट वगैरे दुखतं, म्हणजे जे कण असतात लाडूमध्ये वगैरे, जे खारी खोबऱ्यामध्ये वगैरे ते कण असतात ना, ते कणाने काय होतं, बाळाचं पोट दुखतं, ते सलतात. म्हणून आहेत ना हे अशी शिजवतात थोडीशी पेस्ट अशी, आणि ती खायला देतात. थोडीशी पातळच असते ती पेस्ट आणि खूप पौष्टिक असते. आणि खूप म्हणजे ना डिलिव्हरी लेडीजसाठी काय असतं माहिती का, डिलिव्हरीमध्ये जेवढा पण प्रॉब्लेम झालेला असतो सगळं काही, आता किती ते त्रास होतो, काही गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. तर त्याच्यामुळे काय होतं, ही पेस्ट करून खाऊ घालणं खूप गरजेचं असतं. 15 दिवसापर्यंत आपण ते लाडू वगैरे खाऊ शकत नाही बिलकुल पण. त्याच्यामुळे ना ही पेस्ट करत असतात. आता सुरुवातीला जेव्हा आहेत ना, म्हणजे जेव्हा मी माझ्या मुलीच्या वेळेस पहिल्यांदा डिलिव्हरी झाली, त्यावेळेस ना आई ही बनवून द्यायची. तर पहिल्यांदा बनवून दिलीत ना, त्यावेळेस झालं काय, मी बघितलं तर मला अजिबात इच्छा होत नव्हती खायची. म्हणजे दिसायलाच असं वाटत होतं ना, की खाऊ की नको खाऊ, म्हणजे ते खायची इच्छाच होत नव्हती. पण जेव्हा एकदा खायला सुरुवात केली नाही, तर इतकी टेस्टी लागायला लागलं ना, खूपच भारी. आणि त्याची चव पण इतकी मस्त लागत होती ना, का मग 15 दिवस झाल्यानंतर पण असं वाटायचं ना, की ही पेस्टच खावी म्हणून असं. आता हे बघा, छान असं मस्त पैकीत ना मी आपलं तूप येत ना मस्त गरम करून घेतलंय. आणि गरम झालं का, एका वाटीमध्ये ना मी बघा एक वाटी भरून येत ना, म्हणजे थोडीशी कमी एक वाटीला, तर हा आपला लाडू घेतलाय. म्हणजे लाडू पण तोडून घेतले आपण, तरी पण चालेल बरं का, लाडू करून ठेवलेले ते पण घेतलेले तरी चालेल. आता लाडू बनवताना आपण सगळेच काही पदार्थ त्याच्यामध्ये वापरलेले, म्हणजे काजू, बदाम, अक्रोड, सनफ्लावर सीड, पिस्ता, मखाने, म्हणजे सगळंच जे गरम पदार्थ अजून भरपूर काही याच्यामध्ये, डिंक वगैरे सगळंच वापरलेले. आणि तेच लाडूचं आपण इथं यूज करतोय. आणि आता हे तूप वगैरे जर घेतलेत ना असं तापून वगैरे, तर छानपैकी ना त्याच्यामध्ये आता हे परतून घ्यायचे, व्यवस्थित परतून घ्यायचे बरं का. कारण की ना परतताना होतं काय, त्याचा वास वगैरे, तो टेक्स्चर इतका छान लागतात ना, खूपच भारी. म्हणजे परताची थोडीशी मेहनत घ्यायची याच्यामध्ये आपल्याला. म्हणजे हे तुपाचा आहेत ना, जो जी टेस्ट असते ना, ती एकदम परफेक्ट याच्यामध्ये लागली जाते. आणि जेव्हा परततो ना आपण त्याच्यामध्ये, तर अजिबात पण आहेत ना आपल्याला ही स्पॅच्युला, उन्हातली म्हणा, जे पण आपण काही यूज करू ते अजिबात पण खाली ठेवायचं नाही. कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचंय, म्हणजे कंटिन्यू आपल्याला ते भाजतच राहायचंय. म्हणजे काय होतं माहिती का, हे चिकट असतं, खारीक वगैरे चिकट असते, मग ते काय होते, लागली जाते खाली. म्हणून येत ना ते कंटिन्यू हलवत राहायचं. आता मी काय केलं, इथं एक वाटी भर दूध घेतलंय आणि दूध पण ना गरम करून घेतलंय मी. आता हे म्हशीचं दूध आहे, तुम्ही गायचं घेतलं तरी पण चालेल, कोणतंही दूध घ्या, हरकत नाही. फक्त आहेत ना असं वाटीभर दूध घ्या, म्हणजे जेवढं तुम्ही घ्याल ना त्याच्यात थोडंसं जास्त दूध घ्या. मी थोडंसं कमी घेतलं होतं ना हे मिश्रण, तर दूध थोडं जास्त घेतलं. या प्रकारे घ्यायचं आणि छान हे परतून घ्यायचं आपल्याला. असं आहे ना, हलक्या, म्हणजे जास्त गॅस फुल पण नाही करायचं आणि जास्त कमी पण नाही करायचं, असं मीडियम साईजवर आहेत ना, असं हलकंसं परतून घ्यायचं आपल्याला. असं हलकासा ब्राऊन कलर जो येतो ना, तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. म्हणजे खूप छान कुक होतं हे. आणि त्याची टेस्ट तर एकच नंबर, भन्नाट टेस्ट लागते बरं का. ह्या प्रकारे आहेत ना, तर मी सर्व काही असं परतून घेते. परत आणि ना लक्षात ठेवायचं, फक्त खाली वगैरे अजिबात पण करपून द्यायचं नाही. कारण की याच्यामध्ये ना जे ड्रायफ्रूट वगैरे वापरलेले असतात ना, ते जास्त जर परतले गेले, जास्त जर थोडेसे असे करपले वगैरे गेले, तर त्याची टेस्ट बिघडू शकते आणि कडवटपणा येतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय करायचं, परतताना एकदम छान मस्तपैकी परतायचं, करपून वगैरे द्यायचं नाही. याची काळजी आपल्याला घ्यायची बरं का. तर ह्या प्रकारे आहेत ना सगळं आपल्याला असं छानपैकी असं पूर्ण म्हणजे असं आपल्याला व्यवस्थित सगळं फ्राय करून, म्हणजे भाजून घ्यायचं आपल्याला. एक प्रकारचं भाजूनच घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने. तर मी पण मी काय करायची माहिती आहे का, किती दिवस तर मी जवळजवळ महिनापर्यंत येत नाही असंच खात होती पेस्ट करून. कारण की नंतर जेव्हा याची चव लागलीत ना, ते लाडू खायची बिलकुल पण इच्छा होत नव्हती. तर आता बघा, हे छान असं मस्तपैकी भाजून झालेत आपलं. आणि भाजून झाल्यानंतर ना मी हे दूध घेतलंय आणि दूध छान ना याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता पूर्ण फुल भरून घेतलेलं बघा मी दूध. आणि एकदम घट्ट दूध आहे, म्हशीचं दूध आहे बरं का. तर दूध घातल्या तुम्हाला लगेच दिसेल बघा याच्यामध्ये ते तूप जे घातलेलं असतात ना आपण, आणि जे ड्रायफ्रूट वगैरे आहे त्याला पण सर्व ऑइल वगैरे असतं, ते सगळं रिलीज होऊन वरती येतं. आणि एवढं भारी दिसतं ना, खूपच भारी. आणि जे करतो ना आपण त्यावेळेस पूर्ण घरामध्ये वास दरमळतो बरं का. इतका छान, इतका टेस्टीत ना, खूपच भारी दिसतं. ह्या प्रकारे ना तुम्ही नक्की करून बघा. कोणी जर असं म्हणजे पेशंट वगैरे जरी नसतं डिलिव्हरीचं वगैरे, तरी पण आहेत ना, आपण असं थकवा वगैरे आला कोणाला, किंवा भरपूर प्रॉब्लेम असतात, कधी असं आपल्याला वाटतं ना असं कधी, की अशक्तपणा आल्यावरती, किंवा असं मध्येच काहीतरी वेगळं खावं वाटतं, त्यावेळेस एकदा ना नक्की तुम्ही हे खाऊन बघा. लाडू जर करायला असेल ना, त्यावेळेस एकदा तरी तुम्ही ही रेसिपी करून बघा. आणि बघा किती छान तुम्हाला तुमचे जुने दिवस आठवतील. आणि खूप खूप म्हणजे खूप छान असं मस्तपैकी एक वेगळी चव आपल्याला खायला भेटेल.
खूपच टेस्टी आणि खूपच भारी लागतं आणि छान येत नाही. आपल्याला मस्तपैकी असं शिजून घ्यायचे, असं मस्त घट्ट करून घ्यायचे. आता काय करायचं, जर समजा डिलिव्हरी पेशंट जर असेलच तर त्याला थोडी पातळच पेस्ट ठेवायची आणि जर घरी जर आपण म्हणजे असंच करून खातोय आपण रेसिपी म्हणून तर थोडंसं कितना आपण हलवा टाईप बनवायचं. म्हणजे हलवा आपण कसं बनवतो, शिरा वगैरे हलवा बोलतो आपण तो, त्याला आहे ना थोडंसं तसं घट्ट करायचं थोडंसं, म्हणजे ते पण खूप मस्त लागतं. तर मी थोडंसं घट्टच बनवून घेतलंय कारण माझ्याकडे काही डिलिव्हरी पेशंट कोणी नव्हतं. आम्हाला जशी सहज आठवण आली खूप दिवसात लाडू बनवले आणि लाडू बनवल्यानंतर ना एक सहज विचारायला की आपण ही रेसिपी शेअर करूयात, म्हणून येतं मग मी हे थोडंसं बनवायला घेते. आणि बघा किती छान दिसते, बघा किती मस्त कलर वगैरे आणि ते तूप वगैरे बघा किती सुंदर असं वरती आलेत ना. वाव क्या बात आहे. इतकं म्हणजे जसं दिसायला जेवढं छान दिसतेत ना त्याची टेस्ट एकच नंबर बरं का, खूपच भारी. एकदा नक्की करून बघा तुम्ही. तर ह्या प्रकारे आहेत ना मी छान असतं हे शिजून घेतलंय आणि एक आपल्याला आता वाटीमध्ये आपल्याला प्लेटिंग करून घ्यायची आहे. तर नक्की करा बरं का. तुम्हाला जर माझी रेसिपी जर थोडीशी जरी आवडली असेल ना तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन होते तुम्हाला भेटतं. तर बघा किती छान मस्तपैकी हा आपला जी पेज आहे किंवा हलवा बोला तुम्ही त्याला, ते बनवून तयार आहे. आता जे नाव द्यायचं तुम्ही ते नाव द्या. आणि याच्यावरती ना थोडेसे काजू, बदाम आणि पिस्ता याचे थोडेसे केलं मी तुकडे असे करून घातले आणि बघा ते दिसायला म्हणजे जेव्हा डोळ्यांना आपल्याला छान दिसतं तेव्हा खायला पण इच्छा होती. मी नेहमी म्हणत असते जैसा दिखताय वैसा बिकताय. तर म्हणून कधी पण करताना काय करायचं माहिती का, असं दिसेल ना छान हा प्रयत्न करायचा. म्हणजे एखादी गोष्ट एखादी रेसिपी आवडत जरी नसतं त्याला बघून खायची इच्छा होते, म्हणून ना हे कधी पण लक्षात ठेवायचं. आणि बघा किती छान असं मस्तपैकी बनवून तयार आहे, एकच नंबर, खूपच भारी बरं का. तर ह्या प्रकारे ना तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालं ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी ना तुम्हाला ते टेस्ट करून दाखवते. बघा किती छान असं मस्तपैकी दिसत ना. वाव, पूर्ण वास सुटलाय बरं का घरामध्ये. आता छान तुम्हाला येत नाही मी टेस्ट करून दाखवते. खूपच भारी आहे आणि गरम आहेत हे सध्या बरं का, म्हणून थोडंसं मी थंड होऊन दिलं होतं हे. तर मी ना हे टेस्ट करायला घेते. खूपच भारी, क्या बात आहे. वाव, एकच नंबर, खूप टेस्टी बरं का, खूपच छान. म्हणजे माझ्याकडे सांगायला पण शब्द नाही, एवढं भारी झालंय खरंच, खूपच भारी. बाय बाय. असेच जुगाडू आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन सगळं तुम्हाला भेटेल. भेटूया आता आपण अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा.